वेलकम विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या या 8वी इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं ॲक्टिव्हिटी शीटचं सिलेबस आणि स्वरूप कसं असेल ते बघू. आपली 8वी इंग्लिशची जी ॲक्टिव्हिटी शीट असेल ती ॲक्टिव्हिटी शीट 50 मार्कांची असेल. ठीक आहे, आणि 50 मार्कांसाठी सिलेबस कोणता असेल तो आपण आधी बघू आणि त्यानंतर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप त्याबद्दल आपण चर्चा करू. मग युनिट 1 आणि युनिट 2 हे दोघं युनिट आपल्या पहिल्या सत्र परीक्षेसाठी असतील. फक्त दुसऱ्या युनिटमधला जो 2.5 लेसन आहे, अ हिरोईन ऑफ द सी, हा आपल्या या प्रथम सत्र परीक्षेसाठी नसेल. आपल्याला पहिलं युनिट पूर्ण आणि दुसऱ्या युनिटमध्ये 2.4 पर्यंत आपल्याला सिलेबस असेल. मग या पहिल्या सत्र परीक्षेसाठी आपण जर ढोबळमानाने पाहिलं तर आपल्याला 4 पोएम्स आहेत. कोणकोणत्या पोएम्स आहेत? बी द बेस्ट, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, ट्राय अगेन आणि द लिटल रिव्हर. या 4 पोएम्स आपल्याला पहिल्या सत्र परीक्षेसाठी आहेत. त्यानंतर 4 लेसन आहेत, 4 पोएम आणि 4 लेसन. Androgals and the Lion, Miss Slippery, The House Builder आणि Excuses a Skit, असे 4 पोएम्स आणि 4 लेसन्स हे आपलं पहिल्या सत्र परीक्षेचं सिलेबस आहे. सिलेबस काय असेल हे तुमच्या लक्षात आलं मित्रांनो, आणि हा जो सगळा सिलेबस आहे हा आपला शिकवून झालेला भाग आहे. ठीक आहे, आपण आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असेल त्याकडे वळूया. ओके, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाकडे वळू. आपली ॲक्टिव्हिटी शीट जी असेल ती ॲक्टिव्हिटी शीट आपली 50 मार्कांची असेल. आपला 50 गुणांचा प्रथम सत्र परीक्षेचा पेपर होईल. ओके, प्रश्न पहिला जो असेल, प्रश्न पहिल्याचे 2 भाग असतील. क्वेश्चन नंबर 1A आणि क्वेश्चन नंबर 1B. प्रश्न पहिल्याचा ए भाग 10 मार्कांचा आणि बी भाग 10 मार्कांचा, असा क्वेश्चन नंबर 1 हा आपला 20 मार्कांचा असेल. मग या 20 मार्कांमध्ये तुम्हाला 2 पॅसेज विचारले जातील. हे दोघंही पॅसेज टेक्स्च्युअल पॅसेज असतील किंवा सीन पॅसेज असतील. टेक्स्च्युअल आणि सीन याचा अर्थ आहे की आपल्या पुस्तकातले म्हणजे आपण जे पहिले 2 युनिट अभ्यासलेले आहेत, 2.4 पर्यंत आपण जे अभ्यासलेलं आहे त्या 4 लेसन्सपैकी कोणत्याही 2 लेसन्सवरती आपल्याला एक पॅसेज पडेल. ठीक आहे, 10 मार्कांचा तो प्रत्येक पॅसेज असेल. मग त्यामध्ये समजा आपण प्रश्न पहिलाचा ए भाग बघू. रीड द पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. टेक्स्च्युअल पॅसेज 2.4 पर्यंत जे 4 लेसन्स आहेत त्या 4 लेसन्सपैकी कोणत्या तरी एक लेसनवरती हा 10 मार्काचा पॅसेज असेल. मग त्याच्यावरती 10 मार्कांचे 5 प्रश्न असतील. A1, A2, A3, A4 आणि A5. प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कांसाठी असेल. ओके, A1 मध्ये सपोज तुम्हाला ट्रू ऑर फॉल्ससाठी 4 वाक्य दिले जातील 2 गुणांसाठी. A2 मध्ये सपोज तुम्हाला कंप्लीट द वेब असा प्रश्न दिला जाईल. A3 मध्ये सपोज तुम्हाला एक तर सेम मिनिंग वर्ड्स किंवा अपोजिट वर्ड्सच्या जोड्या लावा. ओके, मॅच द फॉलोइंग असा प्रश्न दिला जाईल. आणि A5 मध्ये तुम्हाला सेल्फ रिस्पॉन्ससाठी प्रश्न विचारला जाईल 2 मार्कांसाठी. असे 10 मार्कांसाठी 5 क्वेश्चन्स तुम्हाला या पहिल्या पॅसेजमध्ये विचारले जातील. सेम तसंच प्रश्न पहिल्याचा बी भाग सेम तसेच 10 मार्कांसाठी तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातील. B1, B2, B3, B4 आणि B5. इथे सुद्धा तसंच तुम्हाला B1 मध्ये एक तर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस किंवा ट्रू ऑर फॉल्स 4 वाक्य दिले जातील 2 मार्कांसाठी असतील. B2 मध्ये कंप्लीट द वेब हाच प्रश्न असेल 2 मार्कांसाठी. B3 मध्ये सेम मिनिंग वर्ड, अपोजिट मिनिंग वर्ड किंवा नाऊन आणि ॲडव्हर्बच्या जोड्या असा कोणता तरी प्रश्न हा मॅच द फॉलोइंग किंवा रिकाम्या जागा भरा अशा स्वरूपामध्ये इथे विचारला जाईल. B4 मध्ये तुम्हाला ग्रॅमॅटिकल सेंटेन्सेस विचारले जातील.
फाइंड द नाउन, फाइंड द वर्ब, फाइंड द ॲडव्हर्ब, आयडेंटिफाय द टेन्स, असे प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातील. एक मार्कांसाठी 2 ग्रामरची वाक्य तुम्हाला इथे विचारले जातील. ओके. आणि B5मध्ये तुम्हाला सेल्फ रिस्पॉन्सचा प्रश्न विचारला जाईल. या पद्धतीने प्रश्न पहिला 10 मार्कांचे तुम्हाला 2 सीन पॅसेजेस विचारले जातील. एवढं लक्षात आलं मित्रांनो तुमच्या? ओके. आपण आता पुढे वळू. त्यानंतर प्रश्न दुसरा असेल. प्रश्न दुसरा ए भाग. रीड द स्टांझा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता रीड द स्टांझा म्हटलं की तुमच्या लक्षात आलं असेल की हा दुसरा प्रश्न जो आहे तो पोएट्रीवर आधारित आहे. ठीक आहे. ए आणि बी दोघं सेक्शन प्रश्न दुसऱ्याचे हे पोएट्रीवर आधारित आहेत. पोएट्री कोणकोणत्या आहेत आपल्याला 4 पोएम्स आहेत. ओके. बी द बेस्ट, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, ट्राय अगेन आणि द लिटल रिव्हर, अशा 4 पोएम्स आहेत. 4 पोएमपैकी कोणत्या तरी एका पोएमवरती इथे तुम्हाला स्टांझा दिला जाईल आणि त्या स्टांझावरती तुम्हाला 5 गुणांसाठी 3 ॲक्टिव्हिटीज असतील. A1, A2 आणि A3. A1मध्ये तुम्हाला कम्प्लीट द सेंटेन्सेस किंवा ट्रू ऑर फॉल्स असा प्रश्न विचारला जाईल. A2मध्ये तुम्हाला पोएममधल्या ज्या काही ॲडजेक्टिव्ह असतात है ना, डिस्क्रायबिंग वर्ड्स असतात ते शोधा किंवा नाऊन ॲडजेक्टिव्हच्या जोड्या असा प्रश्न विचारला जाईल. आणि A3मध्ये तुम्हाला रायमिंग वर्ड्स विचारले जातील. ओके. असं 5 मार्कांसाठी तुम्हाला इथे हा सीन स्टांझा विचारला जाईल. पुढे जाऊ आपण आता बी. प्रश्न दुसऱ्याचा बी भाग. इथे तुम्हाला ॲप्रिसिएशन विचारलं जाईल. सीन पोएम. या ज्या 4 कविता आहेत आपल्या, बी द बेस्ट, ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, ट्राय अगेन आणि द लिटिल रिव्हर, या ज्या 4 कविता आहेत, या 4 कवितांवरती कोणत्या तरी एका कवितेवर तुम्हाला ॲप्रिसिएशन विचारलं जाईल. आता ॲप्रिसिएशनची पद्धत काय असते? ज्या पोएमवरती ॲप्रिसिएशन तुम्हाला विचारलेलं असेल ती संपूर्ण कविता दिलेली असते. ठीक आहे. त्या कवितेच्या वरती कवितेचं नाव दिलेलं असतं, नेम ऑफ द पोएम दिलेलं असतं, संपूर्ण पोएम दिलेली असते आणि त्या पोएमच्या खाली उजव्या बाजूला नेम ऑफ द पोएट दिलेलं असतं. ज्या कवीने ती कविता लिहिलेली आहे त्याचं नाव त्या पोएमच्या शेवटी दिलेलं असतं. ओके. सगळ्यात वरती टायटल असतं. टायटल म्हणजे नेम ऑफ द पोएम, त्यानंतर संपूर्ण पोएम आणि खालच्या बाजूला नेम ऑफ द पोएट म्हणजे कवी, असं संपूर्ण मटेरियल आपल्याला दिलेलं असतं. म्हणजे तसं जर पाहिलं मित्रांनो आपण, तर ॲप्रिसिएशन हा जो प्रश्न आहे ना, हा हक्काचे गुण मिळवून देणारा हा प्रश्न आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला हक्काचे गुण मिळवून देते. आपले फक्त डोळे उघडे पाहिजे. ठीक आहे. प्रश्न नीट वाचायचा, गोंधळ करायचा आणि घाई करायची नाही. मग मुद्दे दिलेले असतात. ॲप्रिसिएशन तुम्हाला कसं करायचं आहे? 5 मुद्दे दिलेले आहेत, प्रत्येक मुद्द्याला 1 गुण आहे. ॲप्रिसिएशन हा 5 गुणांचा प्रश्न आहे. ठीक आहे. 5 मुद्दे दिलेले आहेत, प्रत्येक मुद्द्याला 1 गुण आहे. किती सोपे मुद्दे आहेत ते बघा. पहिला मुद्दा बघा. द टायटल ऑफ द पोएम इज. कवितेचं नाव इथे लिहायचं आहे की जे कवितेच्या वरती मध्यभागी दिलेलं असेल. म्हणजे तुम्हाला ते पाठ करायचं नाही आहे, फक्त डोळे उघडे ठेवून तुम्हाला ते वाचायचं आहे की काय नाव आहे आणि स्पेलिंग मिस्टेक न करता ते जसंच्या तसं तुम्हाला प्रश्नाचा नंबर टाकून लिहायचं आहे. ओके. दुसरा प्रश्न बघा. द पोएम इज रिटन बाय. ही कविता कोणी लिहिलेली आहे की जे नाव कवितेच्या खाली उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये दिलेलं असतं. कविता संपल्यावर कवितेच्या खाली ते नाव दिलेलं असतं. म्हणजे हा सुद्धा फुकटाचा मार्क आहे. फक्त लक्षपूर्वक चूक न करता, स्पेलिंग मिस्टेक न करता आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे. ओके. तिसरा मुद्दा बघा. द पोएम हॅज ... स्टांझाज. म्हणजे ह्या कवितेमध्ये किती स्टांझाज आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. आता स्टांझा कुठे सुरू होतो आणि कुठे संपतो हे आपल्या लगेच लक्षात येतं. कारण ज्या पोएम असतात त्या पोएमची एक पद्धत असते की समजा 4 ओळींचा जर एक स्टांझा असेल तर तो थोडासा डाव्या बाजूला असतो. ओके. आणि तो स्टांझा संपला की जो नवीन स्टांझा सुरू होणारा असेल तो त्याच्या खाली थोडासा साईडला सुरू होतो. म्हणजे स्टांझा कुठे सुरू होतोय कुठे संपतोय हे आपल्याला लगेच लक्षात येतं. किती स्टांझा आहेत, किती कडवे आहेत ते आपल्याला इथे लिहायचे की जे आपल्याला लगेच लक्षात येतं. त्यानंतर चौथा मुद्दा आहे. द पोएट कम्पेअर्स बिग थिंग्स विथ ... आता हा जो मुद्दा आहे ना, हा स्पेसिफिक कवितेला धरूनच आहे. प्रत्येक ॲप्रिसिएशनमध्ये हा मुद्दा असतो असं नाही. आता
बिग थिंगचं कंपॅरिझन कवीने केलेलं आहे, ते कुठे केलेलं आहे ते आपल्याला इथं सांगायचं आहे. ओके, त्या कवितेचं नाव मी काही सांगणार नाही. 5वा मुद्दा बघा, डॉट 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 इज अ रिपीटेड एक्सप्रेशन इन द पोएम. एक्सप्रेशन म्हणजे वाक्प्रचार. ओके, मग हा सुद्धा स्पेसिफिक मुद्दा आहे. प्रत्येक कवितेमध्ये हा मुद्दा येईलच असं नाही. ओके, मग टिंब 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 ही या कवितेतली रिपीटेड एक्सप्रेशन आहे, रिपीटेड वाक्प्रचार आहे. मग ही जी पोएम तुम्हाला येणार आहे त्या पोएममध्ये एखादा वाक्प्रचार असा आहे, वाक्प्रचार म्हणजे 2 ते 3 शब्दांचा एक समुदाय, त्याला आपण वाक्प्रचार असं म्हणतो. तर तो रिपीटेड वाक्प्रचार कोणता आहे तो आपल्याला इथं लिहायचा आहे. असा सिंपल 5चे 5 पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारी ही ॲक्टिव्हिटी आहे ॲप्रिसिएशन. पुढे जाऊ आपण आता प्रश्न तिसरा. हा प्रश्न तिसरा म्हणजे रायटिंग स्किलवरती आधारित हा प्रश्न आहे. 10 मार्कांसाठी हा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा हा 10 गुणांसाठी आहे. मग प्रश्न तिसऱ्या ए मध्ये काय असेल तर कंप्लीट द स्टोरी. स्टोरी कंप्लीट करायची आहे विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिव्हन बिलो. खाली एका ब्रॅकेटमध्ये शब्द दिलेले असतील, समजा 10 शब्द दिलेले असतील आणि जी स्टोरी दिलेली तुम्हाला त्या स्टोरीमध्ये 10 रिकाम्या जागा असतील. मग आपल्याला काय करायचं आहे की ज्या ठिकाणी जो शब्द अर्थानुसार हवा आहे तो शब्द आपल्याला त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. गाळलेल्या जागा भरा, फिल इन द ब्लँक्स या स्वरूपामध्ये ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे. आणि त्यानंतर राईट द मॉरल ऑफ द स्टोरी. मग त्या स्टोरीचं जे मॉरल आहे, बोध म्हणजे चांगली शिकवण, त्यातून आपल्याला काय मिळते त्याला आपण मॉरल असं म्हणतो. तर तो मॉरल सुद्धा आपल्याला इथं लिहायचा आहे. लक्षात आलं तुम्हाला? प्रश्न तिसऱ्याचा ए भाग काय असेल, कंप्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ वर्ड्स गिव्हन बिलो. तुम्हाला 8 ते 10 शब्द ब्रॅकेटमध्ये दिलेले असतील आणि खाली एक स्टोरी दिलेली असेल. ओके, आणि त्या स्टोरीमध्ये 8 ते 10 शब्दांच्या रिकाम्या जागा सोडलेल्या असतील. योग्य जागेवरती आपल्याला तो शब्द तिथे निवडून ठेवायचे. इतकी सोपी ही ॲक्टिव्हिटी आहे. त्यानंतर तिसऱ्याचा बी भाग आहे एसे रायटिंग, निबंध लेखन. कोणताही एक निबंध 5 मार्कांसाठी इथे आपल्याला लिहायचा आहे. मग इथे कोणतेही 2 निबंध तुम्हाला दिले जातील आणि त्यापैकी कोणताही एक तुम्हाला लिहायचा आहे. मग तुम्हाला माय स्कूल दिला जाईल किंवा माय फ्रेंड दिला जाईल किंवा माय बॉडी दिला जाईल किंवा दिवाळी फेस्टिवल दिला जाईल किंवा होली फेस्टिवल दिला जाईल. यापैकी जो तुम्हाला चांगला येतोय तो 8 ते 10 वाक्यांमध्ये तो निबंध आपल्याला इथे लिहायचा आहे. ठीक आहे. मुद्दे मी यासाठी दिले नाही की कारण आम्ही तुमच्या समोर नाही आहोत. मुद्दे कसे एक्सपांड करायचे ते तुम्हाला सांगितलेलं नाही आहे. बंधनं येत आहेत व्हिडिओवरती सांगायला. म्हणून स्वतःचे विचार तुम्ही इथे वापरायचे. तुमच्या विचारांना इथे बंधन नाही. तुम्हाला आवडतील ते मुद्दे तुम्ही यामध्ये लिहायचे. म्हणून तुम्हाला पॉईंट्स इथे मुद्दाम दिलेले नाही. पुढे जाऊ आपण आता. प्रश्न चौथा. प्रश्न चौथाचा हा प्रश्न चौथा म्हणजे इथे ॲक्टिव्हिटीज आहेत. ठीक आहे. दहा मार्कांसाठी हा प्रश्न चौथा तुम्हाला इथे विचारला जाईल. प्रश्न चौथाचा ए भाग आहे कंप्लीट लेटर बाय यूजिंग द वर्ड्स गिव्हन इन द ब्रॅकेट. 5 मार्कांसाठी हा प्रश्न असेल. एक लेटर दिलेलं असेल, त्या लेटरमध्ये 5 रिकाम्या जागा सोडलेल्या असतील. ब्रॅकेटमध्ये 5 रिकामे शब्द तुम्हाला दिलेले असतील. योग्य जागेवरती तो शब्द तुम्हाला फिलअप करायचा असेल. अशा पद्धतीने लेटर रायटिंग तुम्हाला इथे कंप्लीट करायचं आहे. ओके. त्यानंतर प्रश्न चौथ्याचा बी भाग हा 3 मार्कांचा प्रश्न आहे. शिकवलेल्या भागावर कोणतीही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला विचारली जाईल. 2.4 पर्यंत जो काही लेसन आहे, ज्या काय पोएम्स आहेत, त्यांच्या खाली ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजपैकी कोणती तरी एक ॲक्टिव्हिटी की जी शिकवलेली आहे अशी ॲक्टिव्हिटी तुम्हाला इथे 3 मार्कांसाठी टाकली जाईल. त्यानंतर प्रश्न चौथ्याचा सी भाग जो आहे तो ट्रान्सलेशनचा आहे. 2 गुणांचा आहे. 2 वाक्य तिथे दिले जातील. त्यांचं भाषांतर मराठीमध्ये करायचं आहे. इंग्लिशमध्ये वाक्य दिलेली असतील आणि त्याचं भाषांतर आपल्याला मराठी भाषेमध्ये किंवा तुमच्या मातृभाषेमध्ये आपल्याला करायचं आहे. ठीक आहे. असा हा एकूण आपल्या प्रश्नपत्रिकेचा हा पॅटर्न आहे. 50 मार्कांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि यानुसार ती प्रश्नपत्रिका
तुमच्या समोर येणार आहे. मुद्दाम मी आता तो संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप स्क्रीनवर तुम्हाला येईल एकाच वेळी असं 2 मिनटं ठेवतोय. व्हिडिओ सुरू असताना स्क्रीनशॉट याचा काढा, म्हणजे नंतर तुम्हाला त्याचा रेफरन्स घेता येईल. ठीक आहे. जो आपण मागे सिलेबस जो दाखवलेला आहे त्या सिलेबसचा सुद्धा स्क्रीनशॉट काढा की जो अभ्यास करताना तुम्हाला समोर ठेवता येईल. 2.4 पर्यंत आपल्याला सिलेबस आहे. 50 मार्कांची आपली ही प्रश्नपत्रिका असेल. ठीक आहे. तुम्हाला मी समजावून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तरीसुद्धा जर काही शंका असली तर हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर जर काही शंका वाटली तर मग मला फोन करा आणि मला स्पष्ट तसं विचारा. ठीक आहे. गुड डे आणि तुम्हाला परीक्षेसाठी सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.